चाकण भागातील वाढत्या वाहतूक कोंडीने औद्योगिक परिसरासह गावांची अक्षरशः कोंडी झाल्यानं स्थानिक नागरिक जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 दिवसीय साखळी उपोषण करण्यात येत आहे। श्री संत तुकाराम महाराजांच्या भूमीतून वारकरी संप्रदायासह 13 गावांमधील नागरिक मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी 2 दिवस उपोषणस्थळी उपस्थित राहणार असून टाळ मृदुंगाच्या गजरात भजन कीर्तनाच्या माध्यमातून वाहतूक कोंडी विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलाय। संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या परिसरातून सामाजिक प्रश्नासाठी वारकरी एकवटले असल्यानं आंदोलनाला वेगळे स्वरूप प्राप्त झालंय। पुरुष वारकऱ्यांसोबतच महिला वारकरी सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी होणार असून भजनाच्या माध्यमातून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करणार आहेत। त्यामुळे आज आणि उद्या आंदोलनस्थळी टाळ मृदुंगाचा नाद घुमतोय। 2 दिवसापूर्वी आणि 2 दिवसाच्या आधी बरेचसे नेते मंडळ या ठिकाणी येऊन गेले, उद्योग मंत्री येऊन गेले, परंतु मला उद्योग मंत्र्यांना या ठिकाणी सांगायचंय की ही उद्योग नगरी आहे, ही कुठलीही पर्यटन नगरी नाहीये। त्यामुळे MIDC मध्ये व्हिजिट करत असताना सोमवार ते शुक्रवारमध्ये या ठिकाणी व्हिजिट करणं गरजेचं होतं। तेव्हा त्यांना आता ही जी ट्रॅफिकची परिस्थिती आहे ही त्यांना समजली असती आणि प्रशासनाकडनं कुठलाही घोषणा त्या ठिकाणी केली गेलेली नाहीये। ज्या ज्या संस्था इन्व्हॉल्व होत्या किंवा जे रोड ज्याच्या कंट्रोलमध्ये आहेत त्या कुठल्याही संस्थेने किंवा कुठल्याही त्या डिपार्टमेंटने या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची मोठी घोषणा केलेली नाही। त्यामुळे हे रोड सगळे कागदावरतीच राहणार आहेत। एकीकडे जर आपण पाहिलं तर ते म्हणतात की आम्ही ऐतिहासिक निर्णय या चाकण नगरीसाठी घेतलेत। कोणते ऐतिहासिक निर्णय घेतलेत तुम्हाला वाटतात का ते ऐतिहासिक निर्णय? मला वाटत नाही की कुठलाही ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी कागदावरती आलेला आहे। प्रत्येक ऐतिहासिक निर्णय आम्ही हे करू आम्ही ते करू असे झालेले आहेत। त्यामुळे निश्चित त्यांनी लेखी स्वरूपात ऐतिहासिक निर्णय सांगावेत, आपण त्याला उत्तर देऊया। आजचं हे आंदोलन कशा पद्धतीने असणार आहे, किती दिवस हे संपूर्ण तुमचं आंदोलन असणार आहे आणि पुढील दिशा कशा पद्धतीने तुमची पुढे? खरं तर आंदोलनाची सुरुवात तुम्ही सर्वांनी पाहिलेली आहे। 59 कोटीच्या खड्ड्याचा आपण या ठिकाणी अभिषेक घातला, ह्या रोडचा अभिषेक घातला आणि आता आजपासून मी असेल, सर्व इंडस्ट्रीतले सर्व पदाधिकारी असतील, सर्व मालक मंडळी असतील, त्याचबरोबर आमचे सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी असतील, सर्व माता भगिनी मिळून आम्ही आजपासून प्रत्येक गाव या ठिकाणी साखळी उपोषण करणार आहे। कारण की आमचा सर्वांचा आतापर्यंत 20 वर्षामध्ये या ठिकाणी या ट्रॅफिकमुळे जीव गुदमरलेला आहे। उद्योजक म्हणतात की आम्ही सरकारला वेळ दिलेला आहे, परंतु तुम्हाला वाटतं का उद्योजकांनी जी माघार घेतली आहे त्यामुळे जे 20 उद्योजक जाणार होते त्यांनी आता माघार घेतलेली दिसते? ह्याची सर्वाची क्रमवारी तुम्ही पाहिलेलीच आहे। पहिल्या दिवशी उद्योजकांच्या म्हणणे तुम्हीच मांडलं, त्यानंतर उद्योजकांचं म्हणणं समोर आल्याच्या नंतर MIDCतील सर्व अधिकारी असतील किंवा प्रशासन खळबळून जागं झालं। पुन्हा एकदा या ठिकाणी व्हिजिट झाली। व्हिजिटच्या दिवशी आदरणीय उद्योग मंत्री म्हटले की कुठली इंडस्ट्री जाणार नाही, तुमच्याकडे चुकीची बातमी आली आणि कालच तुम्ही सर्वांनी बातमी पाहिली, बातमी लावली। उद्योजकांनी काल परत अल्टिमेट दिलेलं आहे की 31 तारखेपर्यंत जर खड्डेमुक्त झाले नाही तर किंवा 10 महिन्यामध्ये जर खड्डेमुक्त या ठिकाणी झाले नाही तर आम्ही निश्चित खंडाळा या ठिकाणी जाऊ। त्याची बाईटही तुमच्या सर्वांच्या समोर आहे आणि त्याचबरोबर आमच्या एका तरुण सहकार्याने त्या ठिकाणी बाईट दिली की प्रशासन या ठिकाणी आलं, उद्योग मंत्री या ठिकाणी आले, परंतु आमच्या ग्रामस्थांचे प्रश्न कुठेतरी मागे राहिले। आज खरं तर आमच्या ग्रामस्थांचे, आमच्या इंडस्ट्रीचे, आमच्या तरुण मुलांचे शाळेत जात असताना आमच्या माता भगिनींचे किंवा ज्यांचे 599 जे काही मृत व्यक्ती या रोडला मृत झाले यांच्या घरच्यांना कुठेतरी न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण रोडला या ठिकाणी आलेलो आहोत। तुम्ही सत्तेत आहात, सत्ताधारी आहात, त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी तुमचं काही बोलणं झालंय का आणि त्यानंतर त्यांची काय एकंदरीत असेल? खरं तर हे उपोषण किंवा हे आंदोलन हे कुठल्याही पक्षाचं नाहीये, कुठल्याही घटकाचं नाहीये। हे आंदोलन आहे इंडस्ट्रीतल्या कामगार वर्गाचं, हे आंदोलन आहे शेतकऱ्याचं, हे आंदोलन आहे गावकऱ्यांचं, हे आंदोलन आहे माझ्या माता भगिनींचं, हे आंदोलन आहे जे लोक ह्या खड्ड्याच्या ह्याच्यामध्ये एक्सपायर झाली, जे मृत्युमुखी पडले, हे आंदोलन त्यांच्यासाठी आहे। त्यामुळे इथं कुठलाही पक्ष नाही, इथं कुठला घटक नाही, इथं सर्व घटकांचं आंदोलन आहे। ओके.